गुगलमध्ये आल्यानंतर महासीटी असं टाका. 2024-25 ची जी प्रोसेस आहे, ऑलरेडी ही प्रोसेस तुम्हाला माहीतच असेल, तशी पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बी फार्म किंवा फार्म डी त्याच्यावरती क्लिक करा. आता तुमचा मेरिट लिस्टमध्ये नंबर आहे हे तर तुम्ही चेक केलेलं आहे. इथं सीट मॅट्रिक्स दिलेला आहे, प्रत्येक कॉलेजला किती सीट आहेत आणि कुठल्या कॅटेगरीनुसार कोणती सीट आहे. तर हे काय बघण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जा. आता ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुमचं लॉग इन करा. इथं आल्यानंतर बघा, तुम्ही लॉग इन केल्यानंतर खाली दिसेल प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म, तर त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, इथं तुम्हाला दिसेल की कोर्स नेम. आता कोर्स नेम आपल्याकडे एकच आहे, फार्मसी किंवा फार्म डी. तर तुम्हाला दोन्ही पण ते नंतर सिलेक्ट करता येतात. त्यानंतर युनिव्हर्सिटीज, ऑल युनिव्हर्सिटीज करू शकतात किंवा आता मला सपोज सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची, मला फक्त अहमदनगर मधलेच कॉलेज बघायचे, तर मी तेवढंच सिलेक्ट करणार. बाकीचं जे आहे इन्स्टिट्यूट हे खूप काही सिलेक्ट करण्याची गरज नाहीये. तुम्ही सगळ्यांना डायरेक्टली सर्च म्हणा, सर्च द इन्स्टिट्यूट. आता सर्च द इन्स्टिट्यूट केल्यानंतर ऍड द सिलेक्टेड ऑप्शन्स. आता इथं बघा, पहिलेच कॉलेज दिसते प्रवरा रुरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरानगर. तर जसं जसं तुम्ही जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार आहात, जसं इथं आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी, तर इथं कॉलेजेस तुम्हाला दिसतील. तर ते कॉलेजेस, आता हा जो टी आहे तर टी म्हणजे TFWS. तर तुम्ही TFWS ला अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला ते TFWS चा ऑप्शन दिसून येईल. तर तुम्ही एक एक कॉलेज इथं सिलेक्ट करू शकतात. जसं मी इथं सिलेक्ट केलं आहे. जसं तुम्ही सपोज इथं TFWS जर नो केलं तर हे बघा, सर्च इन्स्टिट्यूट मध्ये ऑटोमॅटिक ते टी वाला गायब होऊन गेलंय. म्हणजे TFWS सिलेक्ट करायचं की नाही करायचं हे तुमच्या मनावरती आहे. आणि TFWS फक्त सिलेक्ट नका करू, दोन्ही पण ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. आता हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर पुढे चला. अजून जर तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे असेल तर तुम्ही ते कॉलेजेस सिलेक्ट करू शकतात. आता इथं बघा, चॉईस कोड तुम्हाला एंटर करायचा आहे. सपोज खाली बघा, सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा की तुम्हाला आता ऑप्शन जे आहेत तर ते ऑप्शन्स तुम्हाला कसे सिलेक्ट करायचे ते लक्षात घ्या. आता ह्या 4 स्टेप्स आहेत. शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स, तुम्हाला पुन्हा पाठीमागे जायचं. जोपर्यंत तुम्ही कन्फर्म करत नाही या स्टेपमध्ये पुन्हा तुम्हाला पाठीमागे जाता येतं. आता जसं मी इथं टाकतोय, सपोज मला पहिलं कॉलेज घ्यायचंय तर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन ऑफ कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर, तर मला पहिलं प्रेफरन्स तो भेटतोय. आता दुसरं सपोज कॉलेज मला लोणी घ्यायचंय प्रवरानगरचं, तर मी ते सिलेक्ट केलं की ऑटोमॅटिक 2 नंबर येतात. आणि मी याला अनसिलेक्ट केलं की त्याचा ऑटोमॅटिक 2 नंबर जातोय. तर तुम्ही तशा पद्धतीत हे ऑप्शन सेट करू शकतात. ते झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. तुम्हाला रिसेट करायचं तुम्ही रिसेट करू शकता. ह्या अशा ऑप्शन्स तुम्हाला दिसतील प्रेफरन्स नंबर सहित. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढे येईल कन्फर्म युअर ऍप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर हे अशा ऑप्शन्स दिसतील आणि ऑप्शन झाल्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथं लॉग इन पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती. तो OTP इथं व्हेरीफाय करून टाकून द्या आणि मग ऑप्शन फॉर्म सबमिट होईल. तर हे कॉलेजवरती वगैरे कुठं जायचं नाही, फक्त ऑनलाईन तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि दिलेल्या डेटनुसार तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर अलॉटमेंट जी आहे तुमच्या लॉग इन मधून चेक करायची कुठे अलॉटमेंट तुमची झाली. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.